दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदीप सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल या सिरीज पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये संदीप गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज झाला. स्ट्रायकिंग एंडवरती भावेश बोराडे सध्याच्या घडीला. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती समीरा. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचच्या दरम्यान पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. हेवी गो पहिला बॉल. ओ पहिलाच बॉल वेगवान तेज तर्राट. पहिलाच बॉल आलाय डॉट. पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळतो. अगदी चांगला चेंडू जो मात्र टेम केला जातो. सध्याच्या घडीला पहिला बॉल डॉट आलाय. एक्झॅक्टली पडल्यानंतर चेंडू थोडासा स्कीड झाला. तिथून वेग जो मात्र प्राप्त केला चेंडून. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतो. पहिला डॉट बॉल. बॅटर तयार. प्रॉपर यॉर्कर बॅक टू द बॉलर खेळले डीप मध्ये. क्षेत्ररक्षक प्रकाश त्याकडे उपस्थित आहेत. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉलिंग आणि तिथे रनआउटची संधी. अगदी जर आपण पाहू शकता थर्ड अंपायर रेफर केला जाईल या सिरीज. क्लोज कॉल आपल्याला पाहायला मिळेल. गरज होती का देखील मोठा प्रश्न त्याकडे उपस्थित झालेला आहे. कारण प्रकाश एक चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडे चेंडू गेला त्यानंतर फेकी ॲक्युरेट आली आणि तिथे कलेक्शन प्रॉपरली आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी टफ कॉल. क्लोज कॉल आपण म्हणूयात. नॉट आउट. बॅट ग्राउंडेड होती. एक्झॅक्टली आपण पाहू शकता इथे एक धाव येताना पाहायला मिळेल आणि संघाचा अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालेला आहे. संदीप पहिला बॉल डॉट. दुसरा चेंडू प्रॉपर यॉर्कर. तिथे फटका चांगला पाहायला मिळाला होता. स्ट्रायकिंग एंडवरती समीर. शॉर्ट ऑफलाईनचा बॉल बॅट ऑन साइडला. सुंदर फटका. चेंडू दुसऱ्या टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिलं षटक मार्गस्थ. जिथे पहिला डॉट त्यानंतर सिंगल त्यानंतर आलाय चौका. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकिंग एंडवरती समीर आणि समीरच्या बॅटमधून 4 धावा आहेत. ओ चांगला फटका. इनफिल्डला क्लिअर केलाय. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. चेंडू पुन्हा एकदा झाले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 more 4. चौकार. ना 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फुल टॉस. पुन्हा एकदा फटका दमदार आहे. आउटफील्ड या मैदानाची फास्ट आहे. चेंडू अगदी जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 in a row. 3 चेंडू आणि 3 चौकार खेळलेत बॅटर समीरनं. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. प्रावी 11 इंदे हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना पहिला डॉट आला त्यानंतर सिंगल आली त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडवरती समीरला आपण पाहताय आणि समीरच्या बॅटमधून 3 चेंडू आणि 3 चौकार जे मात्र येताना पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 13. अंतिम बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 13 धावा या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सध्याच्या घडीला पाहायला मिळेल नितीन. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा 3 चौकार आपण समीरच्या बॅटमधून पाहिलेल्या आहेत. 2 डॉट बॉल आपण पाहिले. एक सिंगल येताना आपण पाहिलेली आहे. 13 धावा स्कोर कार्ड वरती आणि दुसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल. नितीन सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती तयार होताना पाहायला मिळतो. राईट आर्म राऊंड दी विकेट. स्ट्रायकिंग एंडवरती भावेश बोराडे सध्याच्या घडीला. चांगला फटका. तिथे अगदीच आपण पाहू शकता पुन्हा एकदा कॉपीबुक स्टाईलनं इनफिल्डला क्लिअर केला. तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाज नितीनचं आता स्वॅगनं स्वागत केलं भावेश बोराडे या फलंदाजानं. बॅकफुटवरती आले. स्वतःसाठी रूम क्रिएट केला. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर स्क्वेअर ड्राईव्हचा हा नजराणा आपल्याला पाहायला मिळेल. चौकार येताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गुड स्टार्ट टीम प्रावी 11 इंदे. शॉर्ट आपल्याचा बॉल रिव्हर्स खेळलेत. अल्टी पल्टी
चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, कल्टी, हा षटकार. यासाठी षटकार की चौकार, यासाठी 4 धाव आहेत. चौकार जो मात्र येताना पाहायला मिळेल. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. टान्स लवकर चेंज केला होता, अगदी बॉलच्या रेंज पर्यंत भावेश बोराडे पोहोचला. तदनंतर हा चौकार येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 21 ऑन द बोर्ड, 21 धावा आहेत. यासाठी 4 धावा आहेत. चेक देखील केलेला आहे. 21 धावा स्कोर कार्ड वरती. बॅक टू बॅक 2 चौकार. इथे चांगला बॉल, तिथे फटका चांगला. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावसंख्या 25 ऑन द बोर्ड, 25 धावा फलकावरती सध्याच्या घडीला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण चौकाराची हॅट्रिक पाहिली होती बॅटर समीरच्या बॅटमधून. इथून जर आपण पाहिलं तर भावेश बोराडेच्या बॅटमधून आता 3 चेंडूवरती 3 चौकार येताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 25 ऑन द बोर्ड, 25 धावा फलकावरती आहेत. भावेश बोराडे स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा तयार. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, संपर्क हवा तसा जुळला नाहीये. एक चांगला बॉल अटेम्प्ट केला जातोय गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. अगदी सुंदर चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न होता, समोर ठेवला होता, संपर्क हवा तसा झाला नाहीये. तिथे फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आला. हा डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 3 चौकार खाल्ल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज नितीनचा मिनी कमबॅक झालाय. सध्याच्या घडीला गुड बॉलिंग. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अंतिम बॉल रिव्हर्स खेळले, तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट लागली. भावेश बोराडे हा फलंदाज या मॅच मध्ये बाद. होताना पाहायला मिळेल. संदीप येतात. ओ पहिलाच बॉल, यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गोल. फलंदाज समीर बाद. पंचवीस धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्याच बॉल वरती संदीपला ही सफलता प्राप्त झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. किशोर तुपांगे सध्याच्या घडीला जो मात्र दाखल होताना पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंड वरती. संदीप पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेट. ओ चांगला बॉल, प्रॉपर यॉर्कर तिथे अटेम्प्ट केला जातो. फेकलाय हा डॉट बॉल. सुंदर चेंडू. विकेट मिळाल्यानंतर गोलंदाज संदीपचं मनोबल एक्झॅक्टली वाढलं असेल. समोर किशोर तुपांगे, ज्या ज्या वेळेस संघ अडचणीत असतो तिथून संघाला सावरण्याचं काम या खेळाडूंनी भरपूर वेळा केलंय. परंतु आज गरज आहे किशोर तुपांगेची, टीम प्रावी 11 इंडिया संघाला. सुंदर फटका, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते भास्करची फिल्डिंग चांगली राहिली आहे आणि तिथे फक्त 1 धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 धावा. 2 नवीन फलंदाज आहेत सध्याच्या घडीला. पॉपिंग क्रीज वरती रोशन स्ट्रायकिंग एंड वरती, त्याच्या सोबतीला किशोर तुपांगे.
सध्याच्या घडीला आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजी करत असताना JB स्पोर्ट्स काट्याची वाडी या क्रिकेट संघानं मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल समोर खेळलेत, कॉटन बॉलची संधी होती, कॅच ड्रॉप झाला, तिथे कॉलिंग खराब, रनआउटची संधी आणि रनआउटची विकेट आली. एक्झॅक्टली आपण पाहू शकता तिथे फटका दमदार होता, फॉलो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं, कॅच सुटला आणि त्यानंतर रनआउटची विकेट मात्र येताना पाहायला मिळते. रोशन बाद. फलकावरती आहेत मित्रांनो नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत. नॉन स्ट्रायकिंग वरती किशोर तुपांगे, याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत प्राबी 11 इंदे क्रिकेट संघाला. अशी सिच्युएशन आपण बऱ्याच वेळेला पाहिली, बरेच टुर्नामेंटमध्ये पाहिली आहे, ज्या वेळेस किशोर तुपांगेची गरज होती, त्यांना कामगिरी त्यावेळेस चांगली केली आहे. परंतु इथे देखील आता किशोर तुपांगेला खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. सुंदर फटका, तिथे क्षेत्रक्षेत्र थोडे फंबल होत आहेत गणेश, आणि तिथे पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र कंप्लीट झालेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 2 धावेच्या मदतीने आपण पाहू शकता स्कोर कार्ड वरती 28 धावा ज्या मात्र धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधला शिल्लक असताना स्ट्रायकिंग वरती बॅटर तयार आहे. फुल टॉस बिग हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाही आणि तिथे यष्टीरक्षक थोडे बीट झाले. शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन बीट, तिथे बॅकअप आलाय आणि पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र वाईट +2. एकंदरीत 3 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतील. 3 धावा मोफतच्या, म्हटलं जाताना फुकट तेवढं पौष्टिक. या 3 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात मोफतच्या आलेल्या आहेत. 31 धावा धावफलकावरती आहेत. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग वरती बॅटर तयार आहे प्रसाद. एकतीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, तिथे डॉट बॉलची सांगता आणि 3 षटकांचा खेळ समाप्त मैदानाच्या आत. सोनगाव गावचे उद्योजक पांडुरंग दादा भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहस्ने हार्दिक स्वागत. दादांना विनंती, आपण या मुख्य मंचावरती येऊन असनस्त व्हायचं. या स्पर्धेच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 3 ओव्हर आतापर्यंत चांगले हाताळलेत गोलंदाजी करत असताना टीम JB स्पोर्ट्स काट्याची वाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेशला आपण पाहू शकता सध्याच्या घडीला या चौथ्या षटकामध्ये तो दाखल झालेला आहे. संदीपची 2 ओव्हर भरपूर महत्वाच्या होत्या आणि त्या 2 ओव्हरमध्ये संदीपची कामगिरी चांगली राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी, त्याचबरोबर आपला स्पेल मधला दुसरा ओव्हर घेऊन तो दाखल झाला होता या तिसऱ्या षटकामध्ये, तिथे देखील चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. आता चौथ्या ओव्हरला सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश, स्ट्रायकिंग एंडवरती किशोर तुपांगे सध्याच्या घडीला. त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघाला. मिडल ऑर्डर मध्ये हा बॅटर चांगली कामगिरी करतो सातत्यानं, परंतु इथे आता 3 विकेट गमावलेल्या आहेत. इथून डावाला सावरावं लागेल. 31 धावा धावफलकावरती चौथ्या ओव्हरला सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश. पहिलाच बॉल, गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर 1 चेंज ऑफ पेस, सुंदर चेंडू पीक करता आलं नाहीये. बॅटर किशोर तुपांगेला बॅट तर फिरली आणि त्यानंतर संपर्क झाला नाहीये. प्रॉपरली पाडवरती जाऊन चेंडू अधरला. चांगली सुरुवात आहे गोलंदाज गणेश सध्याच्या घडीला. हा डॉट बॉल फेकलाय गणेशनं. गतीमध्ये परिवर्तन, तिथे फटका, चांगला डाऊन द बॉल फिल्डर आणि इथे मैदानाच्या आतमध्ये प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघाला 440चा करंट, कारण मैदानाच्या आतमध्ये आता विकेट लागली किशोर तुपांगेची. फलंदाज बाद.
किरण मॅच मध्ये बाद होताना आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या आहे 32 धावा. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज दाखल होतात विजय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये 32 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे या चौथ्या षटकामधला आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर विजय. फुल टॉस बिग हिट मिस टायमिंग डाऊन द बॉल संदीप. ओ तिथे पकडला जाईल झेल. विकेटचं पतन. विजय देखील आता या मॅच मध्ये आल्या पावली माघारी. धक्का क्रमांक 5 फलंदाज बाद. जो मात्र मुख्य मंचावरती केला जाईल. आमच्या मुख्य मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत सन्माननीय पांडुरंग दादा भोईर साहेब. सोनले गावचे ग्रामस्थ आहेत. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. उल्हास येत आहेत. फटका सुंदर आहे 5व्या षटकामध्ये. तिथे फेकी देखील ॲक्युरेट आली. रनआउटची संधी. कलेक्शन चुकलं आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती एकवटल्या जातील. यस जानमान मड आणि त्याच्या विरोधामध्ये सोनावळे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच. बिग हिट केला. सुंदर फटका. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. संघाची धावसंख्या या षटकाराच्या मदतीनं 40 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. या स्ट्रायकिंग एंड वरती फुल टॉस. वन मोर बिग हिट. बॅटर प्रसादच्या बॅटमध्ये चेंडू सीमा रेषा पार. षटकार. आपल्याला पाहायला मिळतात. 6 विकेट गमावलेल्या आहेत प्राबी 11 इंडिया क्रिकेट संघाला. मैदानाच्या मध्ये डावाला सावरले प्रसाद. आणखी एक मोठा फटका. वाईट डिश लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चेंडू एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 50 धावा फलकावरती प्राबी 11 इंडिया क्रिकेट संघाच्या. आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या डावातला. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावामधला शिल्लक आहे. 50 धावा मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला जिथे संघ अडचणीमध्ये होता, ज्या फलंदाजांकडे भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या त्यांना निराश केलं मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद दाखल झाला सध्याच्या घडीला 7 बॉल 20 धाव्यांवरती तो नॉट आउट खेळतोय. 50 धावा स्कोर कार्ड वरती आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. बिग हिट केला. इनसाइड आउट. ओव्हर कव्हर. डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर की आत. मोठा प्रश्न आहे. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली झाली. एका टप्प्यानंतर चौकार आणि 5 षटकांचा खेळ समाप्त मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघाला. या संघाने बनवल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा आणि 55 धाव्यांचं लक्ष ठेवलंय जेबी स्पोर्ट्स काट्याचे वाडी क्रिकेट संघासमोर. मान्यवरांचा विशेष सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. आमच्या मुख्य मंचावरती मान्यवर उपस्थित आहे सन्माननीय पांडुरंग दादा भोईर जे सोनाला गावचे ग्रामस्थ आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत.
सचिन दादा भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र आपण संपन्न करत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय निलेश दादा मोरे ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत या स्पर्धेच्या वतीनं. मान्यवरांचा विशेष सन्मान सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश दादा मोरे यांचा शुभ सन्मान सध्याच्या घडीला. त्याचबरोबर आमच्या मुख्य मंचावरती सतीश दादा मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं संपन्न करणार आहोत. टॉस आपण पुढे मात्र जो मात्र करणार आहोत. जय हनुमान मड आणि त्यांच्या विरोधामध्ये यजमान टीम आहे सोनावळे. चला कॅप्टन आपण टॉस का बॉस मध्ये रिपोर्टिंग करा लगेच. टॉस साठी या चला कॅप्टन. सेवन स्टार लाईव्ह इव्हेंटचे ऑफिशियल एडिटर प्रवीण प्रमोद डोंगरे सर यासाठीच देवगावचे आहेत. सध्याच्या घडीला आपल्याला जी ग्राफिक दिसते स्क्रीनवरती ती त्यांच्या माध्यमातून आहे. जय हनुमान सोनगाव आयोजित स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक 2025. त्याचबरोबर ब्रॉडकास्टिंग बाय सेवन स्टार लाईव्ह इव्हेंट क्रिकेटचा महासंग्राम. सन्माननीय कालूराम भाऊ भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती आपण या मुख्य मंचावरती येऊन असनस्त व्हायचं आहे. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष सस्नेह हार्दिक स्वागत. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 54 धावा बनवल्या प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघाने आणि 55 धाव्यांचं लक्ष ठेवलं मैदानाच्या आतमध्ये. नितीन आणि त्याच्या सोबतीला काशीनाथ 2 धाव्यांची प्रावी 11 इंडिया संघाला पॅनल्टी होती. पहिला ओव्हर संपेल आपण पहिला षटक जर संपेल आपण त्यावेळेस त्या 2 धावा ऍड करू याची आपण नोंद घ्या. मड संघाचा कॅप्टन आणि सोनावळे संघाचा कर्णधार शेवटचा ऑफिशियल कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. टॉस का बॉस मध्ये आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये मिडिंग मध्ये टॉस करणं भरपूर महत्वाचं असतं त्यामुळे आपली उपस्थिती ही बंधनकारक राहील याची आपण नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल तिथे 55 धाव्यांचं लक्ष आहे मित्रांनो. सलामीची जोडी दाखल झाली आहे काशीनाथ आणि त्याच्या सोबतीला नितीन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. या पहिल्या ओव्हरची जिम्मेदारी जी मात्र दिलेली आहे गोलंदाज भावेश बोराडे या गोलंदाजाच्या खांद्यावरती. काशीनाथ स्ट्रायकिंग एंड वरती सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नितीनला आपण पाहू शकता. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सध्याच्या घडीला भावेश बोराडे. 55 धावा या मॅच मध्ये डिफेन्स करायच्यात प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघाला. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल दुसऱ्या डावाला 55 धाव्यांचं लक्ष आहे मित्रांनो आणि मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा जो मात्र आलेला आहे.
पहिला बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू जो मात्र राहिलाय. गोलंदाज भावेश बोराडे. पहिला बॉल फेकला भावेशनं डॉट. दोन षटकं जी सुरुवातीची आहेत पॉवर प्लेची ती भरपूर महत्वाची राहतील. विचार केला तर प्रावी 11 इंदे क्रिकेट संघाकडून या दोन षटकांमध्ये आपण धाबा जर कमी दिल्या तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक आपला होऊ शकतो. परंतु या 2 ओव्हरमध्ये धाबा जर भरपूर आल्या तर खऱ्या अर्थानं बॅटिंग लाईनअप चांगली आहे जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी क्रिकेट संघामध्ये. इथे फटका सुंदर डाऊन द बॉल फील्डर आलेले आहेत आणि तिथे विकेटचं पतन. पहिला विकेट लागलाय जिथे काशीनाथ बाद. मैदानाच्या आतमध्ये मोठा विकेट लागलाय सध्याच्या घडीला. फलंदाज काशीनाथ जो मात्र बाद झालेला आहे. पहिला डॉट आला त्यानंतर विकेट करण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते. एक चांगला कॅच ते अटेम्प्ट केला गेला मैदानाच्या आतमध्ये. आता नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश राईट आर्म 1 डाऊन एंड वरती हा फलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्ग करते गोलंदाज भावेश बोराडे. राईट आर्म ओव्हर द विकेट ना सध्याच्या घडीला तो सज्ज आहे. स्ट्रायकिंग वरती प्रकाश. बिगिट सुंदर फटका. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू भेंडीमध्ये फरार. षटकार. सहा धावेनं संघाचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालेला आहे. पहिला डॉट नंतर विकेट त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रकाशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे लाईन खऱ्या अर्थानं चांगली जी मात्र हाताळली जाते. भावेशला आपण पाहताय सध्याच्या घडीला भावेश बोराडे पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा बाउन्स देखील प्राप्त झाला गोलंदाजाला. विकेट केला पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत आणि मॅच मध्ये गोल्डन विकेट लागली आहे. प्रकाश हा फलंदाज या मॅच मध्ये बाद. सहा धावा स्कोर कार्ड वरती. 2 मोठ्या विकेट मैदानाच्या मध्ये गमावलेल्या आहेत जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी क्रिकेट संघानं. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गणेश टू गो. शेवटचा बॉल. ओ विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे सुंदर चेंडू जो मात्र राहिलेला आहे. भावेश बोराडेची पहिली ओव्हर सक्सेसफुली राहिली. यासाठी 6 धावा झालेल्या आहेत. 2 धाव्यांची पेनल्टी आपण 2 धावा ऍड करू म्हणजे संघाची धावसंख्या 8 धावा. सोनगाव गावचे माजी सरपंच सन्माननीय सुभाषदादा वाघ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती आपण या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील सहर्ष स्वागत आपण करत आहोत.
दुसऱ्या ओव्हरला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रसाद सध्याच्या घडीला तयार. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी, 6 धावा दिल्या होत्या गोलंदाज भावेश बोराड्याने, 2 धाब्यांची पेनल्टी आपण ऍड केलेली आहे, म्हणजे 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओ पहिला बॉल गोलंदाज प्रसादचा चांगला राहिला, परंतु थर्ड अंपायर या सिरीज वाईट साठी रेफर केला जातो. एक्झॅक्टली रोजगार सेवक पंचायत सन्माननीय अशोकदादा भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं केल्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण करत आहोत आणि दादांना विनंती आपण या मुख्य मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं. यासाठीच व्हाईट बॉल आणि तिथे एक अतिरिक्त धाव, संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला एक्स्ट्राच्या स्वरूपानं पुढे सरकली आहे 9 धावा. त्यामात्र धावफलकावरती स्ट्रायकिंग वरती नितीन आहे. 55 धाव्यांचं लक्ष्य मित्रांनो. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंड वरती. फुल टॉस, तिथे फटका दमदार आहे, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. फुल टॉस वरती हा फुल टोल, हा चौकार. धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिला डॉट, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर फुल टॉस जो मात्र येताना पाहायला मिळेल. चांगला फटका तिथे सजवला होता फलंदाज नितीन. फुल टॉस बॉल आणि तिथे फक्त दिशा दिली इनफिल्डला क्लिअर करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला, हा चौकार. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. ओ चांगला बॉल पूर्णपणे ब्लॉक केलं बॅटरला. एक्झॅक्टली जर आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जाईल या चेंडूचा. अगदी थ्रो साठी तडंपर रेफर केला जातो. एक्झॅक्टली आता गोलंदाजावरती आक्षेप आलेला आहे.
फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू जो मात्र अटेम्प्ट केला जातोय. गोलंदाज प्रसादला आपण पाहू शकतो सध्याच्या घडीला 13 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. 21 चेंडू आणि इथून 42 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी क्रिकेट संघाला मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट या संघाने गमावलेल्या आहेत. तेरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॅटर तयार. ओ इथे लाईन चेक केली जाईल. डाऊन दी लेग स्टिक आणि तिथे एक्स्ट्राची एक धाव वाईटच्या स्वरूपाने येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 14 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. 55 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती जोडल्या गेलेल्या आहेत धावा 14. ओ चांगला बॉल आहे. प्रॉपर यॉर्कर अटेम्प्ट केला जातोय गोलंदाज प्रसादच्या माध्यमातून. गोलंदाजी अटॅक चांगला आहे प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघामध्ये. अगदी जर आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये थोडंसं अडचणीमध्ये होता संघ. तिथे 6 विकेट या मॅच मध्ये गमावले त्या प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघानं. त्यानंतर प्रसादचा फिनिशिंग टच आपण पाहिला एक्झॅक्टली आणि फायटिंग स्कोर उभा केला मैदानाच्या आतमध्ये प्रावी 11 इंडिया क्रिकेट संघानं. सध्याच्या घडीला 14 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकामधले. ओ इथे मिस टायमिंग फुल टॉस बॉल होता. डाऊन दी बॉल फिल्डर आणि तिथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. चौदा धावा 3 विकेट. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. राहुल वरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 विकेट या मॅच मध्ये गमावलेल्या आहेत जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी क्रिकेट संघानं. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. राहुल स्ट्रायकिंग एंड वरती हा बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. इक्वेशन आहे 19 चेंडू आणि 41 धाव्यांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ते बॉल फुल टॉस आणि तिथे फटका दमदार डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव या बॉलवरती एकवटली जाईल आणि तिथे एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम आपल्याला पाहायला मिळते जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी. 18 चेंडू आणि 40 धाव्यांची आवश्यकता आहे. मुख्य मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला सोनगाव गावचे माजी सरपंच सन्माननीय सुभाषदादा वाघ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मान्यवरांचा विशेष सन्मान सध्याच्या घडीला मुख्य मंचावरती जो मात्र संपन्न होत आहे. त्याचबरोबर रोजगार सेवक सन्माननीय अशोकदादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं जो मात्र आपण संपन्न करत आहोत. वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला यासाठीच. मिळेल 17 चेंडू आणि 40 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 17 बॉल 40. विशेष सन्मान झालेले आहेत.
ओ चांगला फटका डाऊन दी फिल्डर. ओ हो मैदानाच्या आतमध्ये अजयकडनं कॅच ड्रॉप झाला आणि तिथे मिसफिल्डिंग पाहायला मिळते. एक्झॅक्टली चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. एक चुकी तुम्हाला भरपूर महागडी साबित ठरू शकते. आतापर्यंत चांगली कामगिरी केली होती प्रत्येक गोलंदाजानं. कॅच जर आपण पाहिला तर ओ अजयकडनं कॅच ड्रॉप झालाय. तिथे बॅकअप आला आणि बॅकअप कडे देखील मिस्टेक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार आलेला आहे. संघाची धावसंख्या फ्लाय झाली. स्कोर कार्ड वरती 23 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती सध्याच्या घडीला. राहुलच्या पाठमधून चौकार आलेला आहे सध्याच्या घडीला. चांगला फटका होता. कॅच देखील त्या ठिकाणी घेण्याची संधी होती. अजयकडनं मिस्टेक झाली आहे आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुंदर फटका समोर मारलाय. चेंडू हवेत आहे. तिथे चेंडू गॅप मध्ये. एका टप्प्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. किशोर तुपांगेवरती आक्रमण. हा षटकार. कॅच ड्रॉप केला अजयनं आणि त्यानंतर जीवदान मिळालं बॅटर राहुलला आणि राहुलच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिलेला आहे. चांगली कामगिरी आहे मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा आहेत धावफलकावरती. 14 चेंडू आणि 26 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. राहुल सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. ज्याच्या फलंदाजाला आपण पाहिलं तर संधी मिळाली. पुन्हा एकदा त्याच्या फलंदाजाला जीवदान मिळालेलं आहे. त्या फलंदाजानं खऱ्या अर्थानं नंतर चांगली बॅटिंग केली आहे. हा इतिहास क्रिकेटचा. ज्याच्या वेळेस तुम्ही चांगल्या फलंदाजाला जीवदान देता मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर त्याच्या पाठमधून मोठे फटके यायला सुरुवात होते. तसंच झालं या मॅच मध्ये. अजयकडनं कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर राहुलच्या बॅटमधून चौकार आणि षटकार आपण पाहिलाय. स्कोर कार्ड फ्लाय झालेला आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. स्टील 2 टू गो. या तिसऱ्या षटकामधले 2 बॉल शिल्लक आहेत. 29 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. राहुल स्ट्रायकिंग एंडवरती तयार. स्टेप आउट झालेत. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे डाऊन दी बॉल. यष्टीरक्षक पकडला जाईल झेल आणि मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 4. फलंदाज राहुल देखील या मॅच मध्ये बाद. एकोणतीस धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. संदीप इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये अजूनही 26 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. हा सामना दोन्ही संघाकरिता ऑन. इथे विकेट डॉट बॉल आले तर पूर्णपणे कमबॅक करू शकते टीम प्रावी 11 इंदे. एखादा मोठा फटका जर आला तर खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये पकड निर्माण होईल. जीबी स्पोर्ट्स काटेची वाडी क्रिकेट संघाची तो मोठा फटका आलाय. बॅटर संदीपच्या बॅटमधून डायनामाइट हिट. इट्स आउट ऑफ द पार्क. शेवटच्या बॉलवरती आलाय हा षटकार. पस्तीस धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. शेवटचे 12 बॉल आणि 20 धाव्यांची आवश्यकता आहे. चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाला भावेश बोराडे, ज्याची
कामगिरी पहिल्या षटकामध्ये चांगली राहिली होती. 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 2 मोठ्या विकेट त्याच्या नावावरती राहिलेल्या आहेत. या क्रुशल मॅच मध्ये, या क्रुशल मोमेंट वरती त्याला इन्व्हाइट केलं. 12 बॉल आणि 20 धाव्यांची आवश्यकता. पहिला समोर फटका दमदार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. स्लॉट मध्ये आला प्रॉपरली रेंज मध्ये बॅटरच्या आणि त्यानंतर खेचून मारला फटका सीमा रेषेच्या बाहेर, सिक्सर. 41 धावा धावफलकावरती आहेत. बॅटर तयार गणेश. ओ इथे चांगला चेंडू आहे, प्रॉपर यॉर्कर आहे. एक्झॅक्टली आपण पाहू शकता सुंदर चेंडू जो मात्र राहिलेला आहे. गोलंदाज बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे व्हाईट साडी. योगेश बोंबे मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. डॉट बॉल का बॅटर भरपूर शफल झाला होता आणि डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू आता गमावलेला आहे. 10 चेंडू 14. बिग हिट, वन मोर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, गणेशच्या बॅट मधून हा षटकार. फटका. चौथ्या ओव्हर मध्ये गोलंदाज भावेश बोराडेला टार्गेट केलं गेलं. पहिल्या ओव्हर मध्ये या गोलंदाजाचं वर्चस्व आपण मित्रांनो पाहिलं, त्यासाठी त्याला ठेवलं होतं या चौथ्या षटकासाठी आणि चौथ्या षटकामध्ये तो दाखल झालाय. आतापर्यंत 3 बॉल त्याने हाताळले, धावा दिलेल्या आहेत 12. 2 षटकार गणेशच्या बॅट मधून. 47 धावा धावफलकावरती आहेत. बॅटर तयार. इथे चांगला बॉल, फटका तिथे चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 51 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल आणि इथून 4 धाव्यांची आवश्यकता. 12 बॉल 20 धाव्यांची आवश्यकता होती तिथे. 4 चेंडू मध्ये 16 धावा ज्या मात्र बनवलेल्या आहेत. बॅटर गणेशला आपण पाहू शकता सध्याच्या घडीला इक्वेशन आहे 8 बॉल आणि गरज आहे 4 धाव्यांची. बिगिट केला समोर, फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. 1 पेक्षा अधिक मिळणार नाही आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 52 धावा. 7 बॉल 3. बिग हिट, ले बेटा, ये बिग हिट है. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, विनिंग स्ट्रोक. आला षटकार. सामना संपला, सामना जिंकला. जेबी स्पोर्ट्स काटेची वाडी क्रिकेट संघाला अभिनंदन. टीम हार्ड अँड टफ लक टीम प्रावी 11 इंदे. तुम्ही देखील चांगला खेळला, चांगली फाईट आपण पाहिली, पण शेवटच्या मोमेंटला बॅटिंग कडक राहिली आहे. जेबी स्पोर्ट्स काटेची वाडी, त्याचबरोबर बॅटर गणेशची. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते मॅन ऑफ द मॅच. या साईडीच पहिले टॉस आपण करत आहोत. शेक हँड साठी या प्रावी 11 इंदे. मॅन ऑफ द मॅच हे अवॉर्ड आपण देणार आहोत. त्याची अष्टपैलू कामगिरी आपण पाहिली. 1 ओव्हर त्याने हाताला धावा दिल्या 3, 1 विकेट. बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन 17. 17 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. शेवटपर्यंत हा बॅटर राहिला आणि आपला संघाला विजय संपादित करून दिलेला आहे. तो गणेश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लगेच फिनिशिंग टच आपण पाहिलं या सामन्यामध्ये, जिथे संघ थोडासा अडचणीमध्ये होता. 12 बॉल 20 धाव्यांची आवश्यकता. भावेश बोराडेला टार्गेट केलाय. तिथे
त्यावर धावा भरपूर आल्या. सामना तिथून जिंकला JB स्पोर्ट्स काट्याची वाडी क्रिकेट संघानं. मॅन ऑफ द मॅच हे अवॉर्ड आपण देत आहोत गणेश. सुरुवात आणि कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन ऐकूया. आवाज बोरगावकरांचा आवाज कुमार बाबरे सरथ थंगे. थँक्यू सो मच.